सुरेश जाधव, मी वसई शहर संघटक। बघा, आमची प्रमुख मागण्या असं आहे की जो ग्राउंड आहे आपलं, ग्राउंडच्या गटारावरती जो कॉन्क्रीट आहे त्याच्यावरती ऍक्च्युली महानगरपालिकेने तो कॉन्क्रीट जो आहे ते धोकादायक आहे म्हणून तिकडच्या ज्या खाऊ गल्या होत्या ते खाऊ गल्या हटवण्यात आल्या। त्यानंतर आता दुसरं असं आहे की तिथे कंटेनरच्या नावाखाली ग्राउंड वायएमसी ला चालवायला दिलेले आहेत आणि यांच्याकडनं आम्हाला असं उत्तर मिळालेलं आहे की वायएमसीनी कंटेनर आम्हाला देत आहेत म्हणून तिथे अँगल आम्ही बांधतोय गटारावरती। म्हणजे महानगरपालिकाकडे जागा नाही राहिली आता, तर गटार विकायला काढलेले आहेत। आमचं आंदोलन त्यांच्या विरोधात आहे। जोपर्यंत जो अँगल जो उभा केलेला आहे तो काढणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र निर्माण सेना उठणार नाही। सर, अँगल कशाला लावला, कशासाठी कंटेनर होतं? कंटेनर यांच्याकडे पण त्याचं उत्तर नाहीये। काहीतरी पवेलियन टाईप बनवायचं असं ते बोलतायत, पण यांच्याकडे उत्तर नाहीये। उडवाउडीचे उत्तर आम्हाला देत आहेत मागच्या 15 दिवसापासून। त्याच विरोधामध्ये आमचं आंदोलन आहे, कारण तो जो गटार आहे ते तिथे फुटपाथ असायला पाहिजे, कारण कॉलेज आहे, स्कूल्स आहेत, कोर्ट आहे आणि तिथे काही दिवसापूर्वी मेजर ऍक्सिडेंट झालेले आहेत आणि तिथे जीवितहानी पण झालेली आहे। लोकांना चालायला जागा नाही आणि हे लोक नाही का तिथे गटार जे आहे ते विकायला काढले। सर, गटारवर पहिल्या दिवशी काय त्याच्या पहिल्या अगोदर काय त्यावर हे होते, खाऊ गली होती? खाऊ गली होती। महानगरपालिका कशाला खाली केली? यांच्याकडनं असं नोटीस आहे की बाबा ती कमकुवत झालेली आहे, कधी पण पडू शकते, जीवितहानी होऊ शकते, म्हणून सगळं खाऊगली हटवण्यात आली। आता दुसरा यांचं खेळ असं चालू आहे की आम्ही अँगलनी वरती करतोय, गटारावरती करत नाही। म्हणजे लोकांना लिटरली हे मूर्ख बनवण्याचं काम चालू आहे की यांच्याकडे जागा राहिली नाहीये तर आपण काय करूया, गटारच विकूया। आणि त्याच्या विरोधात आमचं हा आज आंदोलन आहे आणि काही वेळातच आमचे वसई विरार शहराध्यक्ष प्रवीण भोईर साहेबांचं इथे आगमन होणार आहे आणि आम्ही पुढे जे असेल ते आंदोलन अजून तीव्र होणार। मी सुजित आग्रे, वसई शहर सचिव। सर, हे जे आपले आईबाबी तुम्ही आंदोलन आणलं, कशासाठी आणलंय? कसं आहे, काही दिवसापूर्वी महानगरपालिकेने एक नोटीस काढली होती, ती नोटीस तुम्हाला दाखवतो मी। या नोटीस मध्ये असं लिहिलंय की चिमाजी आप्पा मैदानाच्या समोर जे स्लॅब आहे हा स्लॅब अत्यंत धोकादायक आहे आणि त्या ठिकाणी असलेली खाऊगली ही या लोकांनी ही नोटीस लावल्यानंतर काढण्यात आली आणि त्यानंतर आज जे बघतोय त्या ठिकाणी स्ट्रक्चर ऑडिट जे केलं त्या लोकांनी की बाबा हे धोकादायक आहे, मग त्या ठिकाणी तुम्ही नवीन कंटेनर आणून का लावताय? म्हणजे याचा अर्थ कुठेतरी महानगरपालिका जे आहे ते या ठिकाणी म्हणजे खाऊगली हटवून त्या ठिकाणी स्वतः जागा विकून टाकते। म्हणजे याचा अर्थ की गटार पण आज हे लोक सोडत नाही, गटार सुद्धा विकायला काढले त्या लोकांनी। तर माझी एक विनंती आहे, मी या लोकांना विनंती केली चांगली की 8 तारखेला विनंती केली की हे जो गटारावरती जे तुम्ही कंटेनर लावलेत ते लवकर काढा, कारण त्या ठिकाणी एक अभ्यासिका सुद्धा आहे आणि त्या अभ्यासिका सुद्धा आम्ही जाऊन चेक केलं, त्या ठिकाणी पूर्ण अख्खा गंज लागलेला खाली आणि ती कधीही खाली पडेल। आम्ही त्यांना ते सुद्धा सांगितलं, ते सुद्धा निदर्शन आणलं आम्ही त्यांच्या। पण हे लोक बोलतात ना की गेंड्याच्या कातडी घालून आलेले अधिकारी, हे लोक आज ह्याच्याकडे दुर्लक्ष करतात, कारण ह्या ठिकाणी खरंच म्हणजे बघायला गेलं तर खूप मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे। त्यासाठी आम्ही हे आंदोलन करतोय। तसंच आम्ही यांच्याकडे अजून एक मुद्दा मांडला होता की डीमार्ट असेल किंवा दुसऱ्या संस्कृती बिल्डिंगच्या समोर जी खाऊ गली आहे, ही खाऊ गली सुद्धा प्रांतची जी जागा आहे त्या प्रांतच्या जागामध्ये ही खाऊ गली त्याने उभी केली आणि त्याला सुद्धा या लोकांनी परवानगी दिलेली आहे। मला कळत नाही हे कुठे कुठे हे लोक पैसे काढायचे बघणार। आज हे लोक आज पाचू बंदर साईडला ज्या ठिकाणी बांगलादेशी लोक आहेत, हे बांगलादेशी लोक सुद्धा त्या ठिकाणी भंगार विकतायत आणि ह्यांच्याकडून हे अधिकारी हप्ते खात आहेत। मला कळत नाही नक्की महानगरपालिका करते काय, का डोळेझाक करते? त्यासाठी आम्ही हे आंदोलन करतोय आणि जर या लोकांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं तर हे आंदोलन तीव्र होईल आणि त्याला सर्वोच्च जबाबदारी अधिकारी असतील।
आपण आता आमच्या पदाधिकाऱ्याने आपल्याला सांगितलं आहे माहिती, परंतु मी एक गोष्ट बोलू इच्छितो की ज्या ठिकाणी खाऊ गल्ली होती ती तुम्ही हटवली काही कारणास्तव, मग आता तुम्ही काय दुसरे टेंडर काढलेत का की त्या ठिकाणी कंटेनर टाकलेत, म्हणजे आता पुन्हा दुसरं टेंडर काढून त्या गटारावरती कंटेनर टाकायचे आणि त्यांचे विकले जायचे, एवढंच कामधंदा उरलेत का आता महानगरपालिकेला? आता मला वाटतं सगळ्या जागा संपलेल्या आहेत महानगरपालिकेकडे, त्याच्यामुळे आता गटार त्यांनी टार्गेट केलेत, गटारावरती कंटेनर टाका आणि लिगली एकामेकाला जागा विका, हेच विषय फक्त उरलेले आहेत. आणि महानगरपालिका याच्यातूनच फक्त स्वतःचे पोट भरतायत. नागरिकांना होणाऱ्या त्रासावर त्यांचं लक्ष आहे का? नाही आहे. आणि ज्या ठिकाणी खरंच कारवाई करायला पाहिजे अशा गोष्टीत कुठेच कारवाई होत नाहीये. फक्त असंच नाही की सगळ्याच महानगरपालिकेमधून इथे असेल, वसई विरारमध्ये खूप ठिकाणी असेच प्रश्न झालेले आहेत. मला वाटतं काही वेळाआधी नालासोपाऱ्याच्या ठिकाणी महानगरपालिकेमार्फत पोलीस चौकीवरती कारवाई करायला जातात, परंतु या ठिकाणी इतर फेरीवाले असतील, अनधिकृत बांधकाम असतील, या गोष्टींवर कारवाई का नाही होत? ज्या ठिकाणी लोकांच्या उपयोगी गोष्टी आहेत त्या ठिकाणी तुम्ही पहिले कारवाई करायला जाता, मग अशा ठिकाणी कारवाई का होत नाहीये? का याच्यातून मलाही भेटत नाहीये का महानगरपालिकेला? अशा गोष्टी आहेत का? मग यासाठी आम्ही आजचा हा जो मोर्चा घेतलेला आहे आणि आम्ही फक्त आज ठिय्या आंदोलन केलेलं आहे त्यांच्या केबिनच्या बाहेर. जर का आमच्या या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण नाही झाल्या तर आमची याच्या पुढची दिशा अजून कठोर असेल.